मुलुंडमधील मेट्रो अपघाताची घटना अद्याप ताजी असतानाच ठाण्यात मनसेनं आक्रमक भूमिका घेत सरकारला व्यंगचित्राच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केला. नितीन सिग्नल परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे परिसरात राजकीय वातावरण तापलंय. या बॅनर्सवर उपरोधिक आणि टोमणेखोर मजकूर झळकतोय. काळजी नसावी, दंड भरलाय, सस्पेंड झालोय, सगळं ठीक आहे. यावर रामधन यादव म्हणताना दाखवलंय जीव गेला त्यांचं काय. यावर लिहिलंय चिंता नको, विकास पडत धडपडत पुढे चाललाय. हे 5 लाख घ्या आणि मेट्रोचा आनंद घ्या. अरे बापरे, विकास डोक्यावर पडला. या घोषणांमधून मेट्रो कामातील सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष करण्यात आलंय. ठाण्यातही मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. यासोबतच एक महत्त्वाची मागणीही पुढे करण्यात आली आहे. सध्या मेट्रो संदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागरिकांना वांद्रे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA कार्यालयात जावं लागतं. त्यामुळे ठाण्यात स्वतंत्र MMRDA कार्यालय स्थापन करावं, जेणेकरून तक्रारी स्थानिक पातळीवरच करता येतील अशी मागणी मनसेने केली. मनसे कार्यकर्ते स्वप्नील महेंद्रकर आणि प्रशासनानं कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या जीविताचं रक्षण करावं अशी मागणी केली. दरम्यान या बॅनरबाजीमुळे ठाण्यात मेट्रो कामांबाबतचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. नाही, आज तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये त्या मेट्रोचा स्लॅब कोसून एका माणसाचा जीव गेलेला आहे. आज असे निष्पाप लोकांचे जर जीव जात असतील आणि जर सरकार फक्त दिखाव्यापुरतं कारवाई करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आज माणसाचा जीव गेल्यानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फक्त निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं. 1 लाख कोटीच्या वरचं काम आणि किती फाईन लावला, 6 कोटी. तुम्हाला कारवाई करायचे तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा. अशा दिखाव्यापुरतं सरकारने कारवाई न करता कुठे ना कुठे थांब अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येत्या काळात अशा दुर्घटना घडणार नाही आणि कुठलाही अधिकारी आणि ठेकेदार अशा कधी सुरक्षेच्या संदर्भातील कधी त्या गोष्टी करायच्या ते करेल आणि त्याच्यावर तो नजरअंदाज करणार नाही. मेट्रोचं काम ठाण्यात सुरू आहे. आज ठाण्यामध्ये पण सुरक्षेच्या बाबतीत मेट्रो कुठलेही प्रिकॉशन्स घेत नाहीयेत. पहिला पण एक मेट्रोचा रॉड पडून इथे दुर्घटना झालेली आणि घोडबंदर पट्ट्यामध्ये अशी दुर्घटना वारंवार होते, पण ती छोटी मोठी असते. आज मोठी दुर्घटना घडायच्या पहिला सरकारने जागं व्हावं आणि मेट्रोचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना तुम्ही ताकीद द्यावी, जेणेकरून सुरक्षेच्या बाबतीतील जेही पॅरामीटर्स आहेत ते फॉलो केले जातील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.